स्वप्नस्थ पदार्थाचे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. मग एकच अधिष्ठान असताना असा भेद काय? एक व्यावहारिक आणि एक कोण आहे? अधिष्ठानाचा विचार केला. शिष्य म्हणतो, महाराज, ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. अधिष्ठान कोण नाही? ब्रह्मचैतन्य अधिष्ठान ज्ञानाने अध्यक्ष पदार्थाची निवृत्ती होते. मग ब्रह्मचैतन्याशिवाय स्वप्नाची काय होणार? निवृत्ती नाही. आणि स्वप्नाची जागा झाल्यावर स्वप्नाची काय होते? निवृत्ती होते. तुमचं विधान बरोबर नाही. बरं, कारण अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. दुसरी शंका अशी की पहिली शंका झाली अधिष्ठान ज्ञानावाचा तुम्हाला पहिल्या तरंगात दुसऱ्या तरंगात बरोबर अध्यक्ष पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानाने. आपल्याकडे अधिष्ठानाचं ज्ञान दोरीच्या ज्ञानाने सर्वाची काय होते? निवृत्ती होते. काठी नाही होते असे का? नाही. काठी कोणाला लागते? व्यावहारिक. अरे काठी दोरी लागते कोणाला लागते? म्हणून अध्यक्ष पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते. कशाने? अधिष्ठान नाही. मला ब्रह्माचं चैतन्य अधिष्ठान आहे तर स्वप्नस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान मग अधिष्ठानाचं काय झालं पाहिजे? स्वप्नाची निवृत्ती होण्याकरता ब्रह्मचैतन्य पाहिजे का? नाही. पण अधिष्ठान मांडलं जागा केलं की काय होते? निवृत्त होते सर. मग त्याची ब्रह्मज्ञानाने निवृत्ती होती. जी व्यावहारिक सत्ता ब्रह्मज्ञाना वाचून ज्याची निवृत्ती होते प्रातिभाषिक. ज्याची निवृत्ती होत नाही पारमार्थिक. ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होते ना कोणाची? प्रातिभाषिक सत्य कल्पित. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये काय? आता आपल्याला ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय संसाराची काय होत नाही? निवृत्ती. नुसतं जागा झाला म्हणजे काय स्वप्नाची निवृत्ती होते का? आपली जागा. दुसरी शंका अशी की जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे, तसेच वेदांत सिद्धांत मध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थांचेही अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे. दोघांची अवस्था कशी आहे? अधिष्ठान दोघांचे कसे आहे? सारखे. म्हणजे एकाला काय? प्रातिभाषिक. जागृत लोकांचं व्यावहारिकत्व. स्वप्नाला प्रातिभाषिकत्व. अधिष्ठान किती आहे? एकच. दोन असते तर भेद असतात. मग अधिष्ठान जरी एक आहे एकाला व्यावहारिकत्व का आणि एकाला प्रातिभाषिकत्व अशी शंका पुढे होते. मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिकत्व असा भेद करिता येणार नाही. अधिष्ठान जरी एक आहे अधिष्ठान किती आहे? दोन असते तर प्रश्न वेगळा होता. अधिष्ठान किती आहे? एकच. आणि तुम्ही त्याच्यामध्ये भेद केला की जागृत पदार्थाला व्यावहारिकत्व स्वप्नातल्या पदार्थाला प्रातिभाषिकत्व. थोडक्यात उत्तर आहे. स्वप्नाची जी अविद्या आहे ती दोषी आणि जागृतीची अविद्या आहे ती दोषी राहील. निर्दोष अविद्येचे पदार्थ व्यावहारिकत्व आणि दोषसहित अविद्येचे पदार्थ प्रातिभाषिक. एवढंच उत्तर आहे त्याचं. पुढे वाचा. दोन्ही पदार्थांना व्यावहारिकत्व किंवा प्रातिभाषिकत्व यापैकी एकच काहीतरी म्हटले पाहिजे. हा अधिष्ठान जरी एक आहे तर दोघांना व्यावहारिकत्व नाही तर कोणता प्रातिभाषिक. असा तुला शंका आली का? श्री गुरु म्हणतात, पूर्वी ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती दोन प्रकारची सांगितली आहे. त्यात पहिली कारणासहित कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही हे खरे, परंतु दंडाधिकांच्या प्रहाराने घटादी कार्याची उपादान
उपादान कारण जी मृत्तिका तीत लयरूप जी दुसरी निवृत्ती ती स्वप्नाचा हेतू जो तुम्हाला गेलं की लयरूप निवृत्ती नाट्य निवृत्ती दुसऱ्या तरंगात गेलं नाही आहे का नाही? तर लयरूप निवृत्ती घाट फुटला तर मातीची कोणती निवृत्ती झाली लयरूप निवृत्ती आपण डोके गेली किंवा दाढी केली म्हणजे केसाची कोणती निवृत्ती आणि टक्कर पडलं म्हणजे नाही का? जागा झाला म्हणजे स्वप्नाची काय होत कोणती निवृत्ती लयरूप आणि स्वप्नाच पडत नाही तर कोणती निवृत्ती दोन निवृत्ती पुढे वाचा. परंतु दंडाधिकांच्या प्रहाराने घटाधिकाऱ्यांची कार्याची उपादान कारण जी मृत्तिका ती लयरूप जी दुसरी निवृत्ती ती स्वप्नाचा हेतू जो निद्रादोष त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाची विरोधी जी जागृती तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञाना वाचून संभवते. स्वप्नाची निवृत्तीला ब्रह्मज्ञान पाहिजे का? नाही. मग कशा निवृत्त होते? जागृती. जागृत झाल्याला स्वप्नाची काय होते? ब्रह्मज्ञानाची काय नाही. काय नाही हा नाही का? निवृत्ती किती प्रकारची सांगितलेली? दोन. व्यावहारिक आणि एक लयरूप आणि आत्यंत. ब्रह्मज्ञानाने कोणती निवृत्ती होते? आत्यंत. लयरूप. लयरूप निवृत्ती. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थातील पदार्थांची समान सत्ता झाली पाहिजे अशी दुसरी शंका केली होती तिचे समाधान सांगतो. समान सत्ता झाली पाहिजे. अधिष्ठानी निवृत्ती काय? जागृतीतल्या पदार्थाची निवृत्ती होते आणि स्वप्नस्थ पदार्थाची काय होते? निवृत्ती होते. निवृत्ती दोन्हीची होते म्हणून सत्ता किती झाली? जागृत पदार्थाची काय होते? ब्रह्म अधिष्ठान निवृत्ती होते. स्वप्नस्थ पदार्थाची काय निवृत्ती होते? जागृत पदार्थाची निवृत्ती ब्रह्मज्ञान. स्वप्नस्थ पदार्थाची निवृत्ती जागृती निद्रादोष नाशन. निवृत्ती जर दोन प्रकारची अधिष्ठान एकच आहे ब्रह्म. अधिष्ठान एकच आहे. दोन प्रकारची सत्ता. सत्ता जागृत देहादी पदार्थ दोषरहित अनादी अविद्येपासून उत्पन्न होतात आणि स्वप्न पदार्थ निद्रा दोष सहित अविद्येपासून उत्पन्न होतात. दोन सत्ता. उपादान कारणामध्ये दोन प्रकार सांगितले. काय दोष सहित अविद्या उपादान कारण समस्येला अविद्या हे कोण आहे? उपादान कारण. स्वप्नाचा आदेश आपलं उपादान कारण कोण आहे? दोष सहित अविद्या. जागृतीतल्या पदार्थ निर्दोष काय करे? अधिष्ठान आणि उपादान करण्याचा काय भेद आहे? अधिष्ठान आणि उपादान करण याच्यात काय भेद आहे? उपादान कारण हे कार्यामध्ये कार्याची स्थिती किंवा उत्पत्ती म्हणजे व्याप्तीने सहित असतं. ते उपादानाशिवाय कारण कार्य उत्पत्ती होऊ शकत नाही. आणि अधिष्ठान हे ज्या ठिकाणी उपादान कारणाचं जे आश्रय असतं ते अधिष्ठान असतं किंवा कार्याच्या अन्यथा रूप आणि त्या कार्याला किंवा कारणाला आश्रयस्थान आधार. अधिष्ठान म्हटल्यानंतर विना अधिष्ठानाशिवाय कार्याची प्रतीती नाही. आणि उपादान कारण काय असं पदार्थ म्हटल्यानंतर त्याच्याला दोन कारण असतात. एक उपादान कारण एक निमित्त कारण. घटामध्ये मागे कोण आहे? कुंभार. अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म चैतन्य सर्व पदार्थ. ब्रह्मचैतन्य अधिष्ठान काय केलं पाहिजे? मानवच लागतं. अधिष्ठान नको तो ब्रह्मा असं म्हटलंय. पुढे
याच कारणामुळे जागृत पदार्थांस व्यावहारिकत्व व स्वप्न पदार्थास प्रातिभासिकत्व असा भेद केला आहे. निष्कारण त्याला स्वप्नाचे उपादान करण्याविद्या दोषरहित आहे आणि जागृतीची उपादान करण्याविद्या काय आहे? दोषरहित. निर्दोष आहे. दोषरहित निर्दोष. एखादा आंब्याची टोपली असली त्याच्यामध्ये कोणता आंबा घेता? चांगला घेता की सरका दिला तर माघारी नाही का? एक सरका म्हणजे दोषच येतं फेकून द्यावं लागतं. काय करा फेकून द्या. का फेकून द्यावं? दोषच येतं. स्वप्नाची अविद्या ही 300 रुपये. दोषरहित. जागृती दोषरहित. म्हणून जागृतीच्या पदार्थाला व्यावहारिकत्व आणि स्वप्नाच्या पदार्थाला प्रातिभासिकत्व. काय करे? उपादान कारणामध्ये दोन काय आहे? भेद आहे. म्हणून एकाला व्यावहारिकत्व आणि एकाला प्रातिभासिकत्व. पुढे परंतु पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक अशी 3 प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने मानली आहे. दृष्टीनं विशेष प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता, ब्रह्माची बंदी सत्ता, स्वप्नाच्या पदार्थाची, प्रातिभासिक, व्यावहारिक पदार्थाची, व्यावहारिक. 3 सत्ता मांडण्याचं कारण काय? संगती लागेल. संगती म्हणणे. व्यावहारिक पदार्थाचा ज्ञान अधिष्ठान ब्रह्मज्ञान आणि बाद. ब्रह्मज्ञानाशिवाय बाद होत नाही. ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाद होत जाते व्यावहारिक ब्रह्मज्ञाना वाचून प्रातिभासिक. बाधाच होत नाही. प्रातिभासिक. आणि 3 सत्ता वेदांताने काय केले? मानलेले आहे. ते नाही जागृती, स्वप्न आणि अधिष्ठान ब्रह्माची पारमार्थिक सत्ता. पुढे दोन प्रकारचे अविद्येवर एक दोषरहित आणि अविद्या. दोषरहित. निर्दोष अविद्या ज्याचं कारण असेल तरी व्यावहारिक सत्ता, सदोष अविद्या कारण असेल तरी प्रातिभासिक. अशा 3 सत्ता काय केल्या? मानली. स्वप्नाची कोणती सत्ता आहे? प्रातिभासिक. व्यावहारिक आणि जे दिसते आपल्याला याची व्यावहारिक. दोरीची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक. दोरीवर भासणाऱ्या सर्पाची प्रातिभासिक. अधिष्ठानाची पारमार्थिक. वास्तविक विचार केला तर चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थांची एक प्रातिभासिक सत्ता मानणे योग्य आहे. वेदांत शास्त्र व्यावहारिक आणि प्रातिभासिक सत्य मानत असणे. प्रातिभासिक. आणि 3 झाल्या. एक व्यावहारिक सत्ता, दुसरी प्रातिभासिक सत्ता, दुसरी पारमार्थिक सत्ता. मला कशाला एवढं बघत असतं? सर्व पदार्थाची कोणती सत्ता आहे? प्रातिभासिक. प्रातिभासिक. काय भेद करण्याचं कारण नाही. दोन्ही पदार्थाची प्रातिभासिक सत्ता मानण्याचं कारण काय? असा प्रश्न होता. ते समजा 2च सत्ता आहे. किती? 2च. एक प्रातिभासिक आणि पारमार्थिकच. व्यावहारिक सत्ता का स्वीकारली त्याचं कारण सांग. परिच्छेद क्रमांक 9. जीव सृष्टीत सुखदुःखास कारण आहे. शिष्य म्हणतो, महाराज वेदांत परिभाषा, पंचदशी इत्यादी ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. त्यात बरोबर आहे. कोणत्या ग्रंथकाराने वेदांत परिभाषा, पंचदशी किती सत्ता मानलेली? 3. आणि आता किती सांगितलं मानलं होतं? श्री गुरुंनी 2 सांगितले. प्रातिभासिक आणि पारमार्थिक. व्यावहारिक सत्ता पण मानली. आणि या ठिकाणी 3 मानल्या की किती मानल्या? 3. मग 2 मानण्याचं कारण काय? पुढे त्यात देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. ईश्वर रचित ती बाह्य आहे आणि जीव रचित मनोमय
ती आत आहे. हे पहा, विश्वासृष्ट पदार्थातले दोन प्रकार. एक मनोमय पदार्थ आणि एक ईश्वररचित पदार्थ आहे. जागृतीतले पदार्थ आहेत किंवा स्वरूप आहे ईश्वररचित आहे. आणि स्वप्नातले पदार्थ मनोमय आहे. काही मनाची राहते कधी स्वप्नेची पण त्याची प्रतिभाशी सुद्धा एका जागा जडत स्वप्नातले पदार्थ काय होतात नष्ट निवृत्त संपले अस्तित्व आहे का नाही. आणि ब्रह्मज्ञानापासून जगताची निवृत्ती होऊ शकत नाही. जगामध्ये आलं का म्हणून सत्तेमध्ये भेद आहे. जागृत तेव्हा ईश्वर श्रेष्ठ आहे. कोणाचे आहे ईश्वरच. आणि मनोमय जीवरच. जीवरचित आहे. स्वप्न ईश्वरचित आहे का नाही. ईश्वरचित असतं तर ब्रह्मज्ञानाशिवाय त्याचा भाव झाला नसतात. पण स्वप्न करता ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे का त्याला फक्त हलवला पाहिजे. जा हलवला तरी जागा होत नसेल तर पाणी चिपडायला काय पाणी शिंपडून जर जागा होत नसेल तर ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता प्रमाणाची विषय आहे. मनोमय देहादिक सृष्टी साक्षीभास्य आहे. साक्षी त्याचं प्रकाशन करते प्रकाशन कोण करते साक्षीच करतो. अंतःकरण साक्षी भाष्य आहे अविद्या. साक्षी भाष्याचे पदार्थ आहे ते सर्व प्रतिभागी. साक्षी त्याचं काय करतो प्रकाश. आणि परमात्मा भाष्य नाही. साक्षी आणि पदार्थ अंतःकरणामध्ये सुख दुःख उत्पन्न होते. कोणाला काय साक्षी भाष्य दोन शब्द आहे ना साक्षी भाष्य आणि मातृभाष्य. सुख दुःख आहे किंवा सर्व आहे साक्षी भाष्य. साक्षी भाष्य आणि अंतर मनोमय देहादिक तेच जीवांना सुख दुःख हेतू आहे. ईश सृष्टी जीवांना सुख दुःखास हेतू नाही. त्याच्यावर दोन नाव आहे ईश्वर सृष्टी आणि मनोमय सृष्टी. आपल्याला जे सुख दुःख होत असते त्याला कारण मनोमय सृष्टी आहे ईश्वर सृष्टी नाही. त्याच्याकरता एक उदाहरण दिलेलं आहे. कोणातरी गावातले दोन राजपत्र म्हणा किंवा दोन्ही मुलं परदेशामध्ये गेले. परदेशामध्ये व्यवहार करायला लागले. इकडे जात असताना व्यवहार आहे की नाही परदेशामध्ये गेले. इकडे घरदार सोडून पुढे काय झालं त्याच्यातला एक काय झाला संपला. सांगणारा मनुष्य थोडं जरा गावला बरं का. ज्याचा संपला पोरगा त्याला सांगितलं तुझा पोरगा जिवंत आहे. आणि ज्याचा जिवंत आहे त्याचा काय सांगितलं संपला की. आता बा दुःख कोणाला झालं. एखादा पोरगा काय ती जागृतीमध्ये काय खरोखरच मी त्याला काय सांगितलं जिवंत आहे. नाही अरे ज्याचं जिवंत आहे त्याचा पोरा मेला सांगितलं. काय सांगितलं मेला. पोरगा तर काय जिवंत आहे आणि सांगितलं कसं मेला. मग हसायला जागृतीतला जिवंत आहे पण स्वप्नातला मेला. नाही का नेतृत्वातलं सगळं संबंध नाही करत. एकदा सांगणाऱ्या माणसाने काय सांगितलं ज्याचा मुलगा जिवंत आहे त्याला सांगितलं त्याला काय सांगितलं तुझा मेला. जागृतीत आहे अरे त्याचा पोरगा जिवंत आहे का नाही त्याला काय सांगितलं
मेला म्हणून. आता कोणत्या सृष्टीतला मेला मनोमय. आकृतीतला काय आहे जिवंत असून सुद्धा तर मेल्याचं काय झालं दुःख झालं. नाही आलं का मुलगा काय आहे जिवंत आहे. मेला सांगितल्यामुळे दुःख झालं. आहे का कशामुळे तर मनोमय सृष्टीतला मेला. मनोमय सृष्टी दुःखाला काय कारण नाही. ईशसृष्टी सुखालाही कारणीभूत नाही दुःखालाही काय नाही कारण तिसरा प्रश्न ज्याचा पोरगा मेलेला होता काय होता मेलेला आणि त्याला सांगितलं तुझा मुलगा काय जिवंत आहे. आणि दुःख आहे का त्याला? नाही काय नाही दुःख नाही. मग कोणती सृष्टी सुख दुःखाला कारणीभूत मनोमय व्यावहारिक सृष्टी सुख दुःखाला काय नाही कारण नाही. कोणती सृष्टी आहे मनोमय. नाही आलं का लक्षात समजलं ईश्वर कधी प्रश्न विचारला कधी म्हणत असतात पण नाही आम्हाला बरोबर असताना मार्ग का दिले नाही महामाय सृष्टीतलं मेला ईश्वर सृष्टीतलं काय जीवन म्हणून तात्पर्य कशा करता येईल मनोमय. ईश्वर सृष्टी सुखालाही कारणीभूत नाही कशाला दुःखालाही. मग कोणती सृष्टी मनोमय. आता मनोमय सृष्टीतला जिवंत आहे आणि ईश्वर सृष्टीतला काय झालेला आहे मेलेला आहे. तरी सुद्धा त्याला काय होत नाही दुःख होत नाही. बरं जागृतीतला मेलेला आहे आणि स्वप्नातला काय जिवंत दुःख वगैरे नाही. तेच पुढे ईश सृष्टी जीवांना सुखदुःखास हेतू नाही आणि तिचा नाश जीवाकडून होणे शक्यही नाही. मनोमय सृष्टीची निवृत्तीच मुमुक्षुस अपेक्षित आहे. ईश्वर निर्मित सृष्टीच्या निवृत्तीची अपेक्षाही नाही. ईश्वर सृष्टी नेहमी जे लाईफ असेल निवृत्ती होत असेल ते जीवसृष्टीमध्ये ईश्वरसृष्टीमध्ये कोणी काय करू शकत नाही काय करू शकत नाही ईश्वरसृष्टी नाही. मनोमय सृष्टी जीवसृष्टी स्वप्न कोणत्या सृष्टीतला आहे मनोमय सृष्टी. जीवसृष्टी आणि सारे पदार्थ ईश सृष्टीचे. ईश्वरसृष्टी जीवसृष्टीमध्ये शित्यांतर होते. ईश्वरसृष्टीमध्ये बदल सूर्य कुठे कधी उगवला पूर्वेला ईश्वरसृष्टी आहे ना. शरीरामध्ये बदल आहे का डोळे डोळ्याच्या ठिकाणी कान ईश्वरसृष्टीमध्ये माया स्वप्नात बदल करू शकत नाही. पण साध्या पाण्याला तेच आहे साधं पाणी लागते नाही. ब्रह्मदेव जरी आला तरी काय होतं चौथं पान नाही. ईश्वरसृष्टीमध्ये आता हे माणसं सगळे बदल करतात तर दुःखाला बदल होत नाही. सिनेमाचे ॲक्टर लोक असतात ना बघा ते बाई म्हणजे काय काळी भोरच ते दिवसात घेऊन आणि ते काय करते मग का खरोखर पूर्वी होत नाही पुन्हा आणखी पुसलं की जसं ईश्वरसृष्टी आहे काळे गोरे पण दुसरा भेटलं ते म्हणते आहे ईश सृष्टी नाही नाही. कोणती सृष्टी ईश सृष्टी. ईश्वरसृष्टी मला डोक्याला किती प्रयत्न केला तरी केस कुठल्याशिवाय राहत नाही. ईश्वरसृष्टीत बदल होते का नाही का किती प्रयत्न केला तरी पाहिजे मी शिकू मुलगा काय काय दोन होतात मुलाला काय ईशी मुलीला कोणाची सृष्टी ईश सृष्टी.
तर कोणी हस्तक्षेप लोकल करू शकत जातं जसं ठीक असते त्यातच त्याप्रमाणे ठेवा. तीच सृष्टी सण होता आपल्या भारतीय संस्कृतीला सण असते ना. मग सणात बासुंदी करायची होती. मग त्याच्याकरता काय म्हणजे साखर दूध काय आणखी सगळा मटेरियल वगैरे घरी आणून ठेवलं. आणि बासुंदी बरोबर पचण्याकरता कढी करायची होती. काय करायची मग कढी करायची म्हटल्यानंतर चांगली झाली पाहिजे. तिला कढीपत्ता लागतो. काय लागतो? कढीपत्ता. बाईने सांगितलं मला कढीपत्ता आणून द्या. शेजारी घर होतं कोणाला कढीपत्त्याचं झाड. मध्ये गेला तो माणूस तो म्हणला मला कढीपत्ता तोडायचा तुमच्या झाडाचा. तो कंटाळून गेलेला होता. जो तो उठला तो काय मागायचा तो जरा रागवला. काय रागवला? तुमच्या घरी झाड लावायला काय हरकत आहे? मग मानी होता बघा. थोडा रागवल्यानंतर आई कोण होता निघाला तो. घरी कडुलिंबाचं झाड आणि मग आता कडुलिंबाचं झाड आहे पण त्याला कढीपत्ता करायचा आहे. मग कुटुंबाला सांगितलं म्हणलं काय घेऊन या साखर घेऊन या. बासुंदी करता साखर आणली जरा. त्या साखरेचा त्या झाडाला काय केलं आळा केला बघा. पुढे दूध पाणी का दूध ते दूध आळ्यात मध्ये टाकलं. आणि पुन्हा आणखी खत कोणतं संगीत मसाला. ते म्हणले कुटुंबाला वाटलं म्हणजे डोकं काय फिरलं आहे का काय कोणाला पाहिजे. काय एवढं मोठं दूध कुठे टाकलं मातीत आणि साखरी कुठे घातली आणि पुन्हा मसाला एक कुठे चालला. मग थोडी रागवली. ती काय रागवली. ती म्हणलं काही कळतं का तुम्हाला एखाद्या काळात? म्हणलं मी काही वेडा हो का? आपलं झाड बंद आहे त्याला गोड लिंबाचं आता कितीतरी साखरी झाडं घातलं आणि दूध जरी घातलं तरी कडुलिंबा कुठे गोड होता का? कारण कडुलिंबा कोणत्या सृष्टीतला आहे? ईश्वर सृष्टीमध्ये कोणी बदल करू शकत. मग कोणत्या ह्याच्यात बदल होतो? जीव सृष्टीमध्ये. पुढे ईश्वर निर्मित सृष्टीच्या निवृत्तीची अपेक्षाही नाही, कारण तो बाह्य प्रपंच सुखदुःखाचा हेतू नाही. यास उदाहरण 2 गृहस्थांचे पुत्र द्रव्य प्राप्तीकरिता देशांतरास गेले. नंतर एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न होऊन त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर्य प्राप्तीची आणि दुसऱ्या गृहस्थास त्याच्या मरणाची बातमी पाठविली. कोणाच्या जसा जिवंत आहे त्याच्या बापाला कोणाच्या हे सांगितले माहिती. मग मुलगा जिवंत आहे मग सांगणारा आगाऊ असल्यामुळे तुझा मुलगा काय झाला मेला. जागृतीमध्ये काय जिवंत आहे मला सांगणारा थोडासा बातमी सांगणारा माणूस दुष्ट होता. त्याने जिवंत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र मरण पावला आणि मृत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र निरोगी ऐश्वर्य संपन्न आहे, लवकरच तुम्हास भेटण्यास येईल असे सांगितले. निरोगी भेटायला मिळेल. त्याला काय वाटलं माझा मुलगा काय मेला असून त्याच्या चित्तामध्ये
मेला अधिकार आहे का जिवंत? जिवंत आहे. मुलगा मेला असं दुःख आहे का मग? आनंद. बरं, ज्याचा मुलगा काय झाला? जिवंत आहे. जिवंत आहे, त्याला काय सांगितलं? मेला मग त्याला सुख होईल का दुःख? दुःखच आहे. यावरून काय सिद्धांत झाला? मनोमय सृष्टी मनोमय सृष्टी ही सुख दुःखाला काय कारण कारण आहे. ईश्वर सृष्टी ही सुख दुःखाला काय नाही. वाचा. ते ऐकून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले आणि मृत पुत्राचे पित्यास फार आनंद झाला. देशांतरात ईश्वर रचित पुत्र जिवंत असताही मनोमय पुत्र मरण पावला म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले. एखादं भाड्याचा दार असतं, काय त्याची भिंत पडली, भाडेकरूला दुःख होते का मग? नाही. कोणाला दुःख होते? मालका भाडेकरूला का होत नाही? दुःख नाही. त्याची आसक्ती नाही. मग तो तसा तुझ्या तत्वज्ञानाचं काय येतं? किती जरी आणखी येतला तरी त्याला काय होत नाही. ईश्वरसृष्टीमध्ये जसं आहे तसंच आहे. तसंच आहे. सर्वसामान्य माणसाला आणखी दुःख होत आहे. वेदांत शास्त्र आहे ना, एखादा मनुष्य मेला जरी असला तरी त्याला दुःख होत नाही. वेदांत मुक्त पुरुषाला शरीर पडलं, त्याचं काय पडलं? आत्मा जसा जाय आणखी. परंतु ईश्वर रचित आणखी शरीर पडलं तो जसा जाय एक येतो, दुसरा कोणता? शरीराबरोबर जीव मरत नाही. काय मरत नाही? जीव जसा जाय तो कुठे जातो? लोकांतर. बरं का? ज्ञानदाराचा जीव आहे सुद्धा काय होतो? मुक्त होतो. मुक्त होतो. आत्मा जसा जाय तसा पुण्य असेल तर अलग अलग नाही. म्हणून आत्मा जसा जातो मुक्त पुरुषाला दुःखात ऐकायचं नाही. स्वप्नाशी मुक्ती नाही. जीवही जसा जाय तसा आत्माही जसा जाय. म्हणून शरीराबरोबर जीवाचा नाश होत नाही. तुमच्या अध्यात्मामध्ये येणं घेते का? किंचा धर्म शरीरावर शरीर म्हणजे जीव, शरीर म्हणजे आत्मा आहे का? नाही. शरीर म्हणजे काय नाही? आत्मा आणि जीव सुद्धा काय नाही? जीवही नाही. शरीर म्हणजे जीव कसा आहे? भिन्न आहे. आणि आता जीवा म्हणजे काय? भिन्न आहे. फरक आहे की नाही? सारखाच आहे. धर्म म्हणजे आदिदैव नादिदैव म्हणजे ब्रह्म नाही. ते आहे ना, भिन्नता आहे. भिन्न ब्रह्म हे किंवा अध्यात्म धर्म किंवा अध्यात्म आदिदैव नाही, अधियज्ञ अधियज्ञ चार, अधियज्ञ नाही, अधिभूत आदिदैव म्हणजे चार, अधिभूत म्हणजे 5. आणि प्रयाण करायचं कसं? आणि 6 प्रश्नाची काय दिलेली आहे? उत्तर पुढचे तत्वज्ञानाचा अध्याय. धर्म अक्षरम ब्रह्म परमं. स्वभाव ब्रह्माचं काय लक्षात सांगितलं? अक्षर अक्षरम ब्रह्म नक्षरते ते अक्षर. ज्याचा करतो म्हटला तरी सुद्धा नाच होऊ शकत नाही. तसे अंदाज आहे ते प्रिय देवा कदाचित भवितावान भूयः शस्त्राणि नैनं दहति न चैनं क्रीडयन्ति तद्विद्धि येन सर्वमिदं ततं ब्रह्म. आणि या देहातून त्या देहातून त्या देहातून कोणाचं वर्णन? ब्रह्म जीवाचं देवाचं ऐकलं. शरीर शरीर काही कोणाचं वर्णन? अधिभूत. अधिभूत म्हणजे शरीर, अधिदैव म्हणजे जीव, आणि अधियज्ञ म्हणजे परमात्मा. अधियज्ञ म्हणजे कोण? परमात्मा. अधिदैव म्हणजे जीव, अधिभूत म्हणजे शरीर,
दिवस म्हणजे शरीर. आणि अध्यात्म कशाला बदलतात, शरीराच्या नाशावर नाश होत नाही त्याच्या अशी सहज स्थिती त्याला काय अध्यात्म. अध्यात्मिकता. ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला काय म्हणायचं. समजा किती त्यात 8व्या अध्यायात 7व्या अध्यायात थोडक्यात सांगितलं, 8व्या अध्यायामध्ये भरपूर सांगितलं. पुढे परंतु ईश्वर रचित जिवंत पुत्राचे सुख झाले नाही, तसेच दुसऱ्यास ईश्वर रचित पुत्र मेला असूनही त्याचे दुःख झाले नाही. मनोमय पुत्र काय झालेला आहे, मृत्यू मेलेला आहे. ईश्वरसृष्टीतला जिवंत आहे. ईश्वरसृष्टीतला मेलेला आहे, मनोमय सृष्टीत मनोमय सृष्टीतला जिवंत आहे. म्हणून दुःख झालेलं आहे. नाही, बरं एखादा काय आहे, ईश सृष्टीतला जिवंत आहे, आणि मनोमय सृष्टीतला मेला आहे. काय ते सुख का नाही. दुःख. मनोमय पुत्र जिवंत होता, त्याचे सुख झाले, म्हणून जीवसृष्टीच सुखदुःखास हेतू आहे. या रीतीने विद्यारण्यांनी जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी अशी 2 प्रकारची सांगितली आहे. पंचदशीमध्ये सांगितलं. पुढे त्यात जीवसृष्टी प्रातिभासिक आणि ईशसृष्टी व्यावहारिक आहे. ईश्वरसृष्टीतले पदार्थ काय आहे ते, आणि जीवसृष्टीतले प्रातिभासिक ईश्वरसृष्टीतला सर्पाचा आहे व्यावहारिक आणि दोरीवरचा प्रातिभासिक दोरीवरचा सर्प दोरीवरचा आहे का तुमच्या मनातला आहे, मनोमय मनोमय सृष्टी. आणि तुमच्या मनातला सर्प व्यावहारिक ईशसृष्टी द्यायची. पुढे अशीच अनेक ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थांची एक व्यावहारिक सत्ता व दुसरी प्रातिभासिक सत्ता 3 सत्ता काय केलेले आहे. सांगितले. पुढे सृष्टीच्या आदिकाली ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित केवळ अविद्येचे कार्य, पंचभूते आणि भूतकार्य यांची व्यावहारिक सत्ता. तुम्हाला गेला की 5 रंगामध्ये जेवढा ईश्वर निर्माण करतो त्या सर्व पदार्थाची कोणती जातात व्यावहारिक व्यावहारिक सत्ता. आणि आपल्या मनाने जेवढे काही निर्माण केले त्याची प्रातिभासिक. पुढे आणि निद्रेचे किंवा मंदांधकारादी दोषयुक्त अविद्येचे कार्य स्वप्न व रज्जू सर्पादिक यांची प्रातिभासिक सत्ता आहे. जेवढे स्वप्नामध्ये घडणारे पदार्थ त्यांची सत्ता कोणती प्रातिभासिक. आणि मनोमय पदार्थ जेवढे भासतात त्याची सत्ता कोणती काय करे. ब्रह्मज्ञान होण्याचं काय नाही, कामच नाही. जागा होण्याकरता ब्रह्मज्ञान लागतं का नाही. फक्त काय आहे, ज्या कारणाने त्याला आणि किती स्वप्न पडलं ते कारण संपलं की म्हणून मनोमय पदार्थाची 3 सत्ता आहे ना. वेदांत शास्त्रामध्ये काही सोडवण्याकरता 3 सत्ता मानव त्याच्याशिवाय संगती काय होत नाही, लागत नाही. पुढे बहुतेक ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत आणि 3च सत्ता का असू नयेत अशी शंका केली असता आपण विचारदृष्ट्या पारमार्थिक व प्रातिभासिक या 2 सत्ता आहेत असे सांगितले. ते कोणत्या दृष्टीने. आता गुरुजीने सांगितलं गुरुजीने 2च सत्ता आहे किती 2 सत्ता सांगितले. एक प्रातिभासिक आणि एक पारमार्थिक. मग आपण मुळात सत्ता किती आहे 3 सांगितले. शास्त्रकाराने किती सत्ता 3 सांगितले. आणि गुरुजीने किती सांगितले 2 सांगितले. मग विसंगतपणा आला की नाही, काय आला. विसंगतपणा. गुरुजी सांगते 2, इतर शास्त्रकाराने मानल्या किती 3 मानले. आता 2च सत्ता मानण्याचं कारण काय याचा विचार कधी